लोकार्पण आताच परमपूज्य गौरांग स्वामी यांच्या शुभ हस्ते झाले। आमचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट विनायकरावजी गोविलकर, आमच्या आखाड्याचे दिगंबर आखाड्याचे रामस्नेहदासजी महाराज, सर्व संत महात्मे आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने राहुल भाऊंना जे काही बळ मिळतंय, मला असं वाटतं की त्याची सर्व पूर्व पुण्याई ही जर आपण पाहिली तर आता आमच्या रामाच्या भावानी लक्ष्मणाने या ठिकाणी सावजींनी उल्लेख केला की सर्वात प्रथम अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला 160 कोटी रुपये केंद्रातून निधी आला। परंतु आज जसं राहुल भाऊ रामाचा पाठपुरावा करतायत, रामक्षेत्राचा पाठपुरावा करतायत, नाशिक पंचवटी सुधारण्याचा पाठपुरावा करतायत, त्याचप्रमाणे त्यांचे पिताश्री त्यावेळेचे तत्कालीन खासदार उत्तमराव ढिकले साहेबांनी हा सर्वात प्रथम निधी आणण्याकरता अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पुरवठा केला होता, मागणी केली होती आणि ती मागणी मंजूर झाली। म्हणून मी तुम्हाला लक्ष्मणजी खुलवत होतो की दादांनी या संपूर्ण पंचवटीच्या सुधारणेचं महापौर असताना, आमदार असताना, खासदार असताना, राहुलजी त्यावेळेला नगरसेवक होते, त्या वेळेला ढिकले घराण्याचा आणि आमच्या पुजारी घराण्याचा जो परिचय आहे तो असा आहे की केव्हाही कुठल्याही इलेक्शनचं फॉर्म भरत असताना सर्वात प्रथम प्रभू रामचंद्रांचं काळारामाचं दर्शन घेऊन तो फॉर्म रामचंद्रांच्या चरणी ठेवल्यानंतरच त्या मिरवणुकीला प्रारंभ होतो आणि आजपर्यंत या विजयाची परंपरा ढिकले घराण्याची खंडित झाली नाही आणि यापुढेही राहुल भाऊ आमचे सर्वांचे आशीर्वाद तुमच्या मागे, तुम्ही पुढच्या टर्मला देखील निवडून यावं आणि महाराष्ट्रामध्ये मंत्री व्हावं असे आशीर्वाद आम्ही या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आज योग कसा आहे बघा। मी आता इथे असताना पोस्टमन मला इथपर्यंत शोधत आला आणि म्हणाला की महाराज वक्फ बोर्डाचं पार्लमेंटरी जॉईंट पार्लमेंटरी जेपीसी समोर आपल्याला 14 तारखेला यायचं तातडीचं पत्र लोकसभेचं आलंय, लक्षात घ्या। मी राहुल भाऊंना दाखवलं आणि हे पत्र मी विनायक सर आमचे पाहत होते, मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवलं आणि प्रार्थना केली की वक्फ बोर्डच्या संदर्भाने आमच्या हिंदूंच्या जेवढ्या जमिनी वक्फच्या माध्यमातून गेल्या आहेत त्याचा पाठपुरावा करण्याकरता प्रभू रामचंद्रांनीच भारतातनं फक्त 5 प्रतिनिधी आम्ही केंद्रापुढे उपस्थित होतोय, याचं भाग्य मला आजच्या दिवशी लागलं। मला असं वाटतं की हीच रामरायाची कृपा आहे। जय श्रीराम।